विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा हॉटस्पॉट ठरलेल्या कोटा शहरात आणखी एका विद्यार्थ्याने आयुष्याचा शेवट केला आहे. कोटामधील कुन्हाडी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. मम्मी पप्पा पुन्हा एकदा सॉरी. तुम्ही नेहमी आनंदित राहा. तुमच्याशिवाय माझा चेहरा कुणाला बघू देऊ नका. असं काळजाचं पाणी पाणी करणारे शब्द आहेत एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचे. माझे किंवा माझ्या कुटुंबाचे नाव आणि फोटो मीडियामध्ये येऊ देऊ नका असे म्हणत त्यांनी गळफास घेतला आणि आयुष्याला पूर्णविराम दिला. नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या 18 वर्षीय विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याने आधी सुसाईड नोट लिहिली आणि नंतर दोरीने पंख्याला लटकून गळफास घेतला. पोलीस हॉस्टेलमध्ये पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्या केलेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की मम्मी पप्पा मी आत्महत्या करत आहे. यात तुमची काहीही चूक नाहीये. नीटच्या परीक्षेमुळे मी हे करत नाहीये. माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाव आणि फोटो मीडियामध्ये येऊ देऊ नका. पुन्हा एकदा सॉरी. तुम्ही नेहमी आनंदात राहा. माझा चेहरा तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही बघू देऊ नका असे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटाला आलेला मयत विद्यार्थी मूळचा बिहारचा आहे. कुन्हाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी अरविंद भारद्वाज यांनी सांगितले की हॉस्टेलच्या संचालकाने या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हॉस्टेल रूममध्ये जाऊन त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये होता. त्याने दोरीने गळफास घेतला होता.